प्रत्येक गट, कोणताही गट, कुठलाही गट हा हितसंबंधी गट असतोच. हितसंबंधी गट असतोच. प्रत्येक गट हा हितसंबंधी गट असतोच. कोणताही, प्रत्येक. कारण गट आहे तर त्याला हितसंबंध आहेत. हितसंबंध म्हणजे इंटरेस्ट. समजा शेतकरी एकत्र आले आणि शेतकरी एकत्र येऊन त्यांनी आपला गट स्थापन केला. का केला? पान तंबाखू खायचे म्हणून नाही ना, काहीतरी कारण आहे त्या पाठीमागे. अरे नाही, आपण एकत्र येऊया आणि आपण एकत्र येऊन आपल्या हिताचा विचार करूया, एकत्र मिळून व्यापाऱ्यावर दबाव टाकूया, एकत्र मिळून गावातून काही पाईपलाईन वगैरे मिळते का ते बघूया, आपण एकत्र येऊया. एकत्र येऊन आपण आपला मार्केटला माल जो आहे ते पाठवूयात. एकत्र आलो तर फायदा आहे की नाही? तसा मग शेतकरी जर एकत्र येत असतील तर त्यात काहीतरी हित जोपासण्याचं काम करतातच ते. समजा काही महिला एकत्र आल्या तर पुन्हा काय मालिकांवरती आपली चर्चाच होत नाही. आपण बघतोय मालिका खरं, पण आणि वेगवेगळ्या महिला वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका पाहतात. मग आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. असं कसं काय, तिचं काय होणार, ह्याचं काय होणार, ह्याचं कधी काय होणार, ह्याचं होणार का नाही. आता ह्यासाठी तर काही महिला एकत्र येऊन काही स्थापन करणार नाही आहेत. जर त्या एकत्र येत असतील आणि काही स्थापन करत असतील, मालिकावर चर्चा होत नाही असं नाहीये, होते. पण ते कुठे होते? ते तुमच्या त्या पाणी भरत असताना किंवा काहीतरी आपलं भाजी निवडत असताना असं काहीतरी होत असेल. पण जेव्हा हेतू पुरस्पर महिला एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन जर त्या काही गट स्थापन करतायत तर त्या गट स्थापन करतायत याचा अर्थच काहीतरी त्या पाठीमागे हेतू आहे. आणि तो हेतू प्रामुख्याने हाच असतो की आपण एकमेकांना मदत करूया. काही 10 रुपये असतील, शक्य 20 रुपये असतील, आपण गोळा करूयात, बचत करूयात, आपला बचत गट स्थापन करूयात, त्यातून आपले हितसंबंध जोपासूयात, त्याची वाढ करूयात. मग हा महिलांचं घ्या. समजा काही अगदी मुलं आहेत गावातली किंवा नगरामधली, एकत्र येत आहेत आणि जर एकत्र येऊन ते काही स्थापन करत असतील, मग ते सांस्कृतिक त्यांचा गट असेल, क्रीडा गट असेल किंवा आणखी काही एखादा समाजसेवी गट असेल, पण काहीतरी हेतूने एकत्र येत आहेत ना. गट स्थापन करतायत म्हणजे काहीतरी हेतू आहे आणि हेतू आहे म्हणजे हितसंबंध आहेत, हे लक्षात घे. आणि म्हणून प्रत्येक गट जर कोणी स्थापन करत असतील लोक एकत्र येऊन, तर तो हितसंबंधी गट असतोच. कारण त्याला स्वतःचे हितसंबंध जोपासायचे असतात किंवा त्याला त्या ठिकाणी ते वाढवायचे असतात. आणि म्हणून मी जे तुम्हाला उदाहरणं दिली तर त्यामध्ये बघा, मग तो शेतकरी असतील किंवा ते स्त्रिया असतील किंवा ते काही तरुण असतील किंवा ते विशिष्ट भाषिक असतील, असे हे वेगवेगळे गट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून प्रत्येक गट हा हितसंबंधी गट असतोच. प्रत्येक गट हा हितसंबंधी गट असतोच. पण या प्रत्येक हितसंबंधी गटाद्वारे ह्या हितसंबंधी गटांचं कार्य हे 2 प्रकारे चालतं. एक, स्वतःमध्ये आपण स्वतः एकत्र येऊ, आपण आपल्यामध्ये काम करू, आपण आपल्या एकमेकांना मदत करू, आपण एकमेकांना सहाय्य करू. हा झाला काय? इनवर्ड, अंतर्मुख स्वरूपाचं कार्य. पण काही वेळेस काय करतात, मग हे गट एकत्र येतात आणि काही ते काय करतात, बहिर्गत स्वरूपाचं, म्हणजे दुसऱ्यांवरती प्रभाव टाकण्याचं काम करायला लागतात. आणि म्हणून जर हा गट काय करत असेल बघा, थांबा, हा गट, हाच गट आहे, जर तो हा त्याचं स्वरूप हे अंतर्मुखी असेल, त्याच्या कार्याचं स्वरूप, त्याच्या क्रियांचं स्वरूप हे अंतर्मुखी असेल, अंतर्मुखी, तर तो काय करतोय, तर तो काय करतोय, फक्त स्वतःच्या सदस्यांभोवतीच काम करतोय. आपण सगळे एकत्र येऊ, आपण सगळे हे करू, आपण सगळे असं करू, आपण तसं करू, हे अंतर्मुखी. आणि दुसरा प्रकार काय असतो हितसंबंधी गटाचा, तो म्हणजे बाह्य स्वरूपात, बहिर्गत, दुसऱ्यावर प्रभाव टाकू. मग ते काही असतील, इतर गट असतील, समाजातले इतर लोक असतील,
हे असेल. म्हणजेच काय, बहिर्गत स्वरूपातलं. बहिर्गत स्वरूपात ते काय करतायत, त्यांचं कार्य बाह्य स्वरूपात. आणि जर समजा हा जो काही हितसंबंधी गट आहे, हितसंबंधी गट हा अंतर्मुखी स्वरूपात काम करतोय तर ते आपापल्या सदस्यांदरम्यान काम करतोय. पण हाच हितसंबंधी गट जर बाह्य लोकांवर, बाह्य घटकांवर प्रभाव टाकत असेल आणि त्याच्यातही जर तो राजकीय पक्षांवर जर समजा काय टाकत असेल, प्रभाव टाकत असेल, कुणावर, राजकीय पक्षावर. म्हणजे समजा शेतकरी आले आणि ते म्हणाले, अरे आपण सगळं करतोय खरंय, आपण सगळे एकमेकांना पेरणीच्या वेळेस मदत करतोय, आपण सगळे एकमेकांना काढणीच्या वेळेस मदत करतोय, आपण सगळे मिळून ट्रक भरून घेऊन जातोय, पण तरी राव आपलं काय होत नाहीये, आपलं काय पैसाच मिळत नाहीये, आपल्याला काय योग्य भावच मिळत नाहीये, काय करायचं. हे असं अंतर्मुखी राहून म्हणजे आपण आपापल्याच काम करून किती दिवस चालायचं नाही. आता आपल्याला थोडंसं काय करावं लागेल, जे आपले आमदार साहेब आहेत, त्यांचं जे काही राजकीय पक्ष आहे, आपण त्यांच्याकडे जाऊन बोललं पाहिजे. त्या पक्षाच्या कार्यालयात जाऊ आपण त्यांच्याकडे आणि त्यांना बोलू आपण की साहेब आम्ही लय काम केलं अशा प्रकारे, पण काय तरी आमचं काय होत नाहीये, आम्हाला आता थोडंसं काय आहे की तुम्ही मदत करावी लागेल, आम्हाला किमान काही सुविधा द्या, आम्हाला पेरणी करत असताना बियाणाचं जरा थोडंसं कमी वाजवी दरामध्ये बियाणं उपलब्ध करून द्या, खतांच्या किमती जरा कमी करण्याचा प्रयत्न करा, आम्ही जो काही माल विकतोय ना त्याला किमान एक हमी भाव तरी द्या, आमच्या पिकांचा समावेश हमी भावामध्ये करा हो साहेब. एवढं जरी तुम्ही केलं ना तरी हे बघा आम्हाला 4 पैसे मिळतील आणि दुसऱ्या बाजूला आम्ही इथून पुढे तुम्हालाच मतदान करू. काय करतायत ते राजकीय पक्षाच्या कार्यालयात जात आहेत आणि जाऊन त्या आमदार साहेबांना, त्या राजकीय पक्षांना सांगतायत की हे करा, जर तुम्ही हे केलं तर निवडणुकामध्ये आम्ही तुम्हालाच मतदान करू. म्हणजेच काय करतायत ते अप्रत्यक्षरित्या त्यांना ते धमकी पण देतायत की साहेब जर तुम्ही हे नाही केलं तर बघा तिकडे तो आहेच आहे, तिकडे एक दुसरा राजकीय पक्ष आहे, त्याच्याकडे जाऊ आणि तुम्हाला पाडू. म्हणजे काय टाकतात ते, दबाव टाकतायत. बरोबर ना. आणि म्हणून जेव्हा हितसंबंधी गट असा बहिर्गत स्वरूपामध्ये तो राजकीय पक्षावरती दबाव टाकायला लागतो, तेव्हा त्याचं रूपांतर कशात होतं, राजकीय पक्षावर जेव्हा तो दबाव टाकायला लागतो तेव्हा त्याचं रूपांतर हे दबाव गटामध्ये होतं. काय होतं, दबाव गटामध्ये त्याचं रूपांतर होतं. मग ते सांगतायत त्या राजकीय पक्षाला, हे बघा आम्ही निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार उभा करणार नाहीये, आम्ही तुम्हालाच मतदान करू, पण तुम्ही आमचे हितसंबंध जोपासले पाहिजेत, जर नाही कराल तर याद राखा गाठ आमच्याशी आहे. म्हणजेच काय, दबाव टाकतायत ते. आणि जेव्हा ते अशा प्रकारे जाऊन तिथे दबाव टाकतील तेव्हाच ते काय होईल, दबाव गट मध्ये रूपांतरित होईल. कोण, हितसंबंधी गट हा अशा पद्धतीने दबाव गटामध्ये रूपांतरित झाला. दबाव गटामध्ये रूपांतरित झाला. पण प्रत्येकच गट असा रूपांतरित होईलच, प्रत्येकच हितसंबंधी गट असा दबाव गटामध्ये रूपांतरित होईल असं नाही. उदाहरणार्थ घ्या की आपल्या याच्यामध्ये समजा आपल्या ह्या भगिनी आहेत, स्त्रिया, त्या काय म्हणतायत, काय अगं आपली आपली बिशी चालली आहे, आपली आपली पार्टी चालली आहे, आपले 4 पैसे मिळत आहेत, कधी तुला लॉटरी लागते, कधी मला लागते, कधी 4 पैसे आपल्याला गाठणे, बास झालं, कुठं काय जायचंय, कुठं त्या आमदाराकडे जा, कुठं त्या खासदाराकडे जा. आणि बरं आपल्याला घरातून थोडंच सोडणार आहेत आपलं धनी, नाही सोडत ते, मग कशाला काय करायचंय, उगे आपल्या आपल्यात राहूया. म्हणजेच काय, जर ह्या स्त्रिया त्यांचा गट जो आहे फक्त केवळ स्वतःमध्येच त्या काम करत असतील, त्या फक्त अंतर्मुखी स्वरूपामध्येच काम करत राहत असतील, ठीक आहे, तर तो केवळ हितसंबंधी गट आहे, तो केवळ हितसंबंधी गट आहे. तो कुठल्याही राजकीय पक्षावर जाऊन जर दबाव टाकतच नसेल तर त्याचं रूपांतर दबाव गटामध्ये होणारच नाहीये. बरोबर आहे का. सो अशा पद्धतीने हितसंबंधी गट, प्रत्येक गट हा हितसंबंधी गट असतोच, पण प्रत्येक हितसंबंधी गट हा दबाव गट असेलच का हो, तर नाही. प्रत्येक हितसंबंधी गट हा दबाव गट असेलच का, तर नाही. असेच केवळ हितसंबंधी गट हे दबाव गट असू शकतात की जे
राजकीय पक्षांवरती जाऊन दबाव टाकतायत. आणि जसं की आपल्या या उदाहरणामध्ये समजा इथे काय आहेत, समजा स्त्रिया आणि समजा हे विशिष्ट भाषेचे लोक केवळ आपल्या भाषेचं जतन करण्यासाठी काम करतायत, ते दबाव टाकत नाहीयेत समजा. तर भाषिक हे विशिष्ट भाषिक लोक किंवा स्त्रिया ह्या केवळ हितसंबंधी गट आहेत. आणि समजा असं उदाहरण घ्या, शेतकरी जाऊन काय करतायत, राजकीय पक्षावर दबाव टाकतायत आणि तरुण सुद्धा काय करतायत, राजकीय पक्षावर दबाव टाकतायत. तर अशा वेळेस मात्र त्या दोघांचं रूपांतर दबाव गटात झालं. मात्र हे दोन केवळ स्वतःमध्येच काम करतायत म्हणून ते काय असतील, केवळ हितसंबंधी गट असतील. सो अशा प्रकारे हितसंबंधी गट आणि दबाव गट याच्यातला आपण फरक पाहिला. ओके. मात्र उद्या असं समजा की हा जो शेतकऱ्यांचा गट आहे, हा शेतकऱ्यांचा गट जो आज दबाव गट म्हणून काम करतोय, अनेक वर्ष त्यांनी या राजकीय पक्षाला मतदान केलं. अनेक वर्ष त्यांनी त्या राजकीय पक्षाला मतदान केलं. बाहेरून दबाव टाकण्याचा त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केला, पण तरी काही जमना. म्हणजे काय जमेना अहो, तरी सुद्धा काही लाभ पदरात पडेना हो, परिस्थिती बदलेना. तेव्हा मग या शेतकरी गटातले जे आता दबाव गट म्हणून काम करतोय, शेतकरी दबाव गट, त्यातले काही तरुण शेतकरी पुढे आले आणि ते म्हणाले, हे बघा, अनेक वर्षांपासून आपण याला मदत करतोय, त्याला मदत करतोय, त्याच्यावर दबाव टाकतोय, याच्यावर दबाव टाकतोय, पण काय हे एकच माळाचं म्हणे हो, काही दोघं पण लक्ष देत नाहीत बघा आपल्याकडे. मला असं वाटतं की आपण ना आता हे बाहेरून दबाव टाकण्यापेक्षा आता आपण आत गेलं पाहिजे, एंट्री केली पाहिजे. जोपर्यंत आपण त्या विधानसभेमध्ये आपला बुलंद आवाज जोपर्यंत असा गडगडाट करणार नाही, तोपर्यंत हे सरकार काही जागा होत नाही. आणि मला असं वाटतंय की आपण बाहेरून किती दिवस आता दबाव टाकायचा, त्याच्यापेक्षा आता आपण निवडणुकीत उतरू, आपला एक पक्ष निर्माण करू आणि आपण काय करू, निवडणुकीमध्ये उतरू. मग दबाव गट ते नेते ते तरुण शेतकरी म्हणतात आता आपण निवडणुकीमध्ये उतरू. मग बाकीचे म्हणाले, अहो पण निवडणुकीत उतरण्यासाठी मग आपल्याला आपला पक्ष स्थापन करावं लागेल. ते म्हणाले, हो चालेल, मग आपण आपला शेतकरी पक्ष स्थापन करू. म्हणजेच काय झालं की आतापर्यंत तो केवळ बाहेरून दबाव टाकत होता राजकीय पक्षावर. आता मात्र हाच दबाव गट निवडणुकीमध्ये जेव्हा एंट्री करतो, निवडणुकीमध्ये जेव्हा तो आता सहभागी होण्याचं ठरवतो, तेव्हा त्याचं रूपांतर आणखी एका राजकीय पक्षामध्ये झालं. राजकीय पक्ष पूर्वी तो काय करायचा, पूर्वी हा शेतकऱ्यांचा दबाव गट या राजकीय पक्षाला मदत करायचा, पण हे काही लक्ष देईनात. म्हणून आता त्याने ठरवलं की नाही, आता आपण यांना मतदान वगैरे काही करायचं नाही. आता आपण काय करू, आपण आपला वेगळा आता राजकीय पक्ष त्या ठिकाणी स्थापन करू. म्हणजेच आता दबाव गटाचं रूपांतर झालं राजकीय पक्षामध्ये. म्हणजे बघा, हितसंबंधी गट ते दबाव गट ते राजकीय पक्ष. मग दबाव गट आणि राजकीय पक्षात फरक काय आहे, तर दबाव गट हा राजकीय पक्ष तेव्हा बनतो जेव्हा तो निवडणुकीमध्ये सहभागी होतो, है ना, तेव्हा त्याचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये होतं. तर ही सगळी संकल्पना आहे, हितसंबंधी गट, दबाव गट आणि राजकीय पक्ष. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.